हाय मैत्रिणींनो, चला तर आपण आज शेवंतीच्या फुलाच्या वेण्या बनवूया। हे पहा, मी मगाशी अशी एक वेणी बनवलेली आहे, खूप सुंदर आलेली आहे। आता हे बनवलेली वेणी इथे ठेवून आपण वेणी कशी तयार करायची हे शेवंतीच्या फुलाची ते आपण बघूया। तर हे अगोदर हे असे धागा करून असा पायामध्ये गुंतून घ्यायचा। जेवढी लांब तुम्हाला वेणी पाहिजे असेल तेवढा धागा घ्यायचा आणि आता हा एक दुसरा धागा आपण त्याला जॉईन करायचा आहे, तो वेणी बनवण्यासाठी। इथं अशी गाठ मारायची, डबल गाठ मारायची घट्ट, जेणेकरून ते सुटणार नाही वेणी बांधताना। हे पाहू शकता तुम्ही, अशा 2 गाठी घट्ट बांधून घ्यायच्या। आता हा मोठा याच्या दुप्पट धागा घ्यायचा वेणी बनवण्यासाठी। आता हे असं एक फूल घेऊया आपण, त्याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या ॲड करू। हे पाहू शकता तुम्ही, असं बनवूया आणि हे फूल असं बराबर असं मधोमध ठेवून असं पकडून असा वरून असा धागा घ्यायचा। हा दुसरा जो बनवायचा आहे, हे पाहू शकता, त्याला अशी गाठ असं वरून घेऊन ही अशी गाठ मारून घ्यायची। हे बघा, हे घट्ट गाठ मारायची, जेणेकरून हे फूल सुटलं नाही पाहिजे। आता आपण असंच दुसरं फूल घेऊन त्याला अशा गुलाबाच्या पाकळ्या जॉईन करू थोड्याशावरती। ते दिसायला खूप सुंदर दिसतं, त्याच्यामुळे आपण असं हे बघा असं, आणि हा असा धागा वरून घेऊन त्याला अशी आपण गाठ मारणार आहोत। बाजारात जशा वेण्या मिळतात त्या वेण्या टाईट करण्यासाठी काड्या लावल्या जातात किंवा तार लावली जाते, पण त्या काड्या लावलेल्या वेण्या जेव्हा आपण आंबोळीला लावायच्या असतात गोल करून, तर तेव्हा त्या लागत नाहीत किंवा त्या गोल होत नाहीत। म्हणून आपण याला काहीच लावणार नाही आहोत, कारण थोड्या ह्या लवचिक राहिल्या तर त्या गोल करून आपल्याला लावता येतील। हे बघू शकता तुम्ही, हे असं करून हे बघा, फुलं व्यवस्थित लावायची मधोमध। हे बघा, हा धागा असा फिरवून घ्यायचा। खूप सोपं आहे, तुम्ही घरी करून पाहू शकता आणि झाल्यावर मला कमेंटमध्ये सांगा कशी बनली तुमची शेवंतीच्या फुलांची वेणी। तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या नसतील तरी काही हरकत नाही। माझ्याकडे एक गुलाब होता, त्याचा मी पाकळ्या काढून घेतल्या आणि मी हे असं केलेलं आहे बघा। चला तर आपली वेणी तयार होत आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता, नाही सुई लागत नाही ना काही, धागा फक्त धागा लावायचा आहे। तर आपण ह्या वेण्या बनवूया वेणी। असा वरून असा धागा घ्यायचा, तो परत असा करायचा। जास्तीत जास्त 5 मिनिटाचा वेळ खूप झाला। आणि फुलं अशी घट्ट लावायची, जवळजवळ फुलं लावायची, म्हणजे कशी दिसायला पण छान दिसतात आणि ती सुटणार नाहीत। हे बघू शकता, आपली वेणी किती सुंदर तयार झालेली आहे। आता महालक्ष्मीचे गुरुवार चाललेले आहेत। हीच वेणी बाजारामध्ये 30 किंवा 50 रुपयापर्यंत मिळते। तर आपण फुलं आणून घरी आपल्या महालक्ष्मीसाठी वेण्या घरच्या घरी बनवू शकतो। खूप सोपं आहे, तुम्ही एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची वेणी कशी बनते।
मी पहिल्यांदाच बनवत आहे. हे पाहू शकता आपली वेणी खूप सुंदर बनलेली आहे. हे बघा किती मस्त आणि सुंदर अशी वेणी बनलेली आहे. इथं अशी डबल गाठ मारून घ्यायची जेणेकरून आपली वेणी सुटणार नाही. हे बघा आपली वेणी देवीसाठी म्हणा आपल्या केसात माळण्यासाठी ही आपली वेणी छानपैकी अशी वेणी तयार झालेली आहे फुलांची. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता हा उरलेला धागा खूप जास्त घेतला होता मी. हा उरलेला धागा आपण कट करूया. हे बघा तर ह्या अशा 2 वेण्या बनवून तयार आहेत. अशा तुम्ही बघा कशा वेण्या वाटल्या तुम्ही बघून करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशा बनल्या तुमच्या वेण्या. चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू आणि जय भीम.